एखाद्या पक्ष अत्यंत प्रभावशाली असलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर उभा असला तर त्या प्रभावशाली व्यक्तीचे निधन झाल्यावर पक्ष कसा अडचणीत जातो याचे साक्षात दर्शन पाहावयाचे असेल तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले तर समजू शकेल. महाराष्ट्र राज्य व देशाचे प्रभावी नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरदचंद्र गोविंदराव पवार यांना बाजूला सारून खरी राष्ट्रवादी काँग्रेस आपलीच आहे असे निवडणूक आयोगापासून इतर सर्व अधिकारी यंत्रणांकडून मान्य करून घेण्यात आले होते. अजित पवार अजित होते. त्यांना कोणत्याही टेकूची गरज नव्हती. अजितदादांचा अपघाती मृत्यू झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सध्या ज्या पथावर चालत आहे तो प्रगतीचा पथ आहे की पक्षाच्या लथपथीचा पथ आहे हे समजेनासे झालेले आहे. सध्या सुनेत्राताई पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचे बडे पुत्र खा पार्थ पवार सरचिटणीस तर दुसरे पुत्र जय पवार सचिव अशी घरातीलच माणसं पदाधिकारी आहेत. अजितदादांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुटुंबाला स्थान दिले नव्हते. अगदी पक्षाच्या व स्वतःच्या इभ्रतीचा प्रश्न आला म्हणून आपल्या पत्नीला खासदारकी बहाल केली होती. या पक्षाचे एकमेव निवडून आलेले खासदार सुनील तटकरे, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यांच्यातील दुवा असलेले प्रफुल्ल पटेल, पक्षाचे जुने नेते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांच्या बाबतीत सध्या जो खेळ सुरू आहे त्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे हे पक्षाध्यक्षांना कळले पाहिजे. निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवले त्यामध्ये या नेत्यांच्या नावांचा समावेश नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही ही नावे हद्दपार झालेली दिसतात. ही प्रशासकीय चूक आहे असे म्हटले जाते. आता अशी प्रशासकीय चूक करणारे कोण आहेत ते सुनेत्राताईंनी शोधून काढले पाहिजे. पुत्रमोहापायी त्यांनी शोधले नाही तर या पक्षाला राष्ट्रवादीपेक्षा वादावादी पक्ष म्हटले जाईल. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे प्रभावी नेते आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत केवळ सुनील तटकरे यांनीच पक्षाची लाज राखली होती. परंतु सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजप मित्र आहे ते स्पष्टपणे दिसून येत आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ खाते न दिल्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांसाठी अनर्थ होत आहे हेही स्पष्ट दिसते आहे. आता शरद पवार यांचा पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष एकत्र येणार नाहीत हे शरद पवार यांचे नातू आणि अजितदादा यांचे दोन्ही पुत्र यांच्या एकूण वागणुकीवरून स्पष्ट दिसून येत आहे. हे खरे असले तरी अजितदादांच्या दोन्ही मुलांना या पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर वाहण्याची इच्छा दिसत आहे. सध्या सर्व जाहिरातीमध्ये सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून दिसू लागलेले आहेत. त्यांची देहबोली कशी आहे हे कुणीही सांगण्याची गरज नाही. राष्ट्रवादीतील वादावादीमुळे सध्या तरी हा पक्ष शून्यात तर जाऊन बसणार नाही ना अशी शंका येते. राष्ट्रवादीत म्हणजे आताच्या खऱ्या राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडू शकते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेही हे सरकार चालवण्यासाठी राष्ट्रवादीची तेवढी गरज उरलेली नाही. त्यामुळे या पक्षातील अनेक नेते भाजपवासी होऊ शकतात. तसे संकेत पवार परिवारातील आमदार रोहित पवार यांनी नुकतेच देऊन टाकले आहे. राष्ट्रवादीतील सध्याची वादावादी पक्षाला भरकटत कुठे घेऊन जाईल हेही समजत नाही. सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी या दोघींनीही यापुढे पवार विरुद्ध पवार असे होणार नाही हे आवर्जून सांगितले आहे. परंतु पक्ष बाहेरचे वार झेलू शकेल का? त्या वाराचा मार खाऊन पक्षाला सत्तेसाठी मारामार करावी लागेल हाही मोठा गहन प्रश्न आहे. सध्या तरी या पक्षातील शांतता वादळापूर्वीची आहे असे आपण समजायचे का? तरीही स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाचे वादळ पक्षाला जिवंत ठेवील